करायचा निर्णय घेतलेला आहे विजय करंजे आणि टीम. लास्ट मॅच मध्ये त्यांनी टार्गेट डिफेंड करायचा प्रयत्न केला होता. ह्या वेळेस ते करणार आहेत टार्गेट चेस. लवकरात लवकर मॅच खेळायला सुरुवात करायची आहे. ऑन फील्ड अंपायर्स या मॅच साठी ऑन फील्ड अंपायर्स कोण आहेत? प्रणव विडेकर ॲज अ मेन अंपायर की उमेश शिंदे? संदेश आसवले कुठेही असतील त्यांनी लवकरात लवकर ग्राउंड वरती यायचंय. एक प्लेयर मिसिंग आहे. एक अद्भुत इक्वेशन या मॅच मध्ये. नवीन उगले आणि रुद्र उगले अपोजिट टीम्स मधून खेळत आहेत. लास्ट प्लेयरची एंट्री झालेली आहे. ऑन फील्ड अंपायर या मॅच साठी प्रणव विडेकर आणि लेग अंपायर दिनेश करलकर. चॅम्पियन प्लेयर्स दोघंही. ओपनिंग करतात येल्लो कोरोना संघाकडनं ओनर स्लॅश कॅप्टन अमित गुजरे आणि प्रो प्लेयर नवीन उगले. पहिली ओव्हर घेऊन येत आहेत प्रशांत शेंदरकर काका. आणि इथे 2 रन्स डिक्लेअर्ड. सेफ खेळायचा प्रयत्न अमित गुजरे यांच्याकडनं. युजली पाठी एक प्लेअर बघून अमित गुजरे 4 मारायला जातात आणि इथे 4 मारायचा प्रयत्न केला एकदा. हा नो बॉल आहे. नो बॉल प्लस 2 रन्स. बॉक्स मध्ये बॉलिंग करताना पाय उचलला गेला तर हा नो बॉल मिळतोय. आणि प्ले अँड अ मिस. चांगली स्पीड आहे प्रशांत काका यांच्या बॉलिंगला आणि ऑफन बॅट्समॅन बीट होतात टॅप मारायला जाताना. सिमिलर सिच्युएशन आणि इथे फ्रंट फूट डिफेन्स बाय अमित गुजरे. आणि इथे एक सेफ शॉट खेळलेला आहे 4 रनांसाठी. स्मार्ट शॉट बाय अमित गुजरे आणि त्यांनी फिल्डिंगला अगदी जज करून तो शॉट मारलेला आहे. स्मार्ट बॅटिंग बाय अमित गुजरे. थोडीशी हूल देण्याचा प्रयत्न आणि 1 रनासाठी हा चेंडू ढकललेला आहे. 4 बॉल नंतर 10 धावा. आणि इथे एक सेफ रन ऑलमोस्ट अनसेफ होता तो. ओव्हर झालेली आहे. 5 बॉल झाले होते पाठच्या वेळेस. ओव्हर संपलेली आहे. इथे थोडासा कन्फ्युजन झालं होतं रनिंग बिटवीन द विकेट्स मध्ये पण दोघेही बॅट्समॅन सेफ.
एका ओव्हर नंतर संघाचा स्कोर आहे 11 रन्स विदाउट लॉस. दुसरं षटक घेऊन येत आहेत विजय कारंजे, मिस्ट्री बॉलर लक्ष्मी पार्कचे, ओ कॅटेगरी प्लेयर. त्यांनी दाखवून दिलंय लास्ट मॅच मध्ये की ते ओ कॅटेगरी मध्ये का होते. अकरा रन्स एक ओव्हरच्या समाप्तीनंतर, 0 विकेट्स. सेफ प्ले बाय येलो कोरोना. आणि परत इथे बॅकफूट डिफेन्स आणि आउट होता होता वाचलेत, कारण कोणत्याही प्रकारची रिस्क नाही घ्यायची ग्रीन एलिट्सला. ओव्हरथ्रोचे रन्स, एक्स्ट्रा रन्स येतात. आणि इथे फुल टॉस बॉल मिळाला होता, पण प्रोफेशनल प्लेयर असणारे नवीन उगले यांनी 6 मारलाय त्या बॉलवरती. पहिली विकेट येल्लो कोरोना संघासाठी. चांगली अपॉर्च्युनिटी होती तो बॉल मारायची, त्याच्यामुळे अग्रेसिव्ह शॉट नवीन दादा यांच्याकडनं, पण अनफॉर्च्युनेटली बर्थडे बॉय ॲट स्ट्राईक अगेन. सुधीर गायकवाड लास्ट मॅच मध्ये मॅच विनिंग प्रदर्शन होतं त्यांचं. आणि इथे प्ले अँड अ मिस, पाठी अतिरिक्त रन बिकॉज बॉल हा बॉक्सच्या बाहेर गेलेला आहे. सुधीर गायकवाड, जेव्हा जेव्हा संघाला गरज तेव्हा तेव्हा सुधीर दादा बॅट हातात घेऊन उभे असतात. आणि इथे एक सेफ 1 डिक्लेअर्ड शॉट. घाई करायची गरज नाहीये, अजून 2 ओव्हर्स शिल्लक आहेत ही ओव्हर संपल्यानंतर. आणि इथे परत एकदा क्लासिक शॉट, क्लासिक ड्राईव्ह, कव्हर ड्राईव्ह बाय सुधीर गायकवाड. ऑफलाईन परत एकदा एक सुंदर शॉट, पण 0 रन त्या शॉट वरती. सेफ प्ले बाय सुधीर गायकवाड. आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर झालाय 15 रन्स. शेवटचे 2 ओव्हर्स मॉडेस्ट स्कोर झालेला आहे आतापर्यंत 15 रन्स, नॉट टू सरप्राइजिंग. आणि इथे थोडीशी गरज आहे अग्रेसिव्ह शॉट्स खेळायची. पाठी एक फॉर्मिडेबल बॅटिंग लाईनअप आपण म्हणू शकतो. विनीत पाटणकर टू कम, ऋषी गाडेकर टू कम, मेल्विन जयसन अँड आर्यन पाटील. बऱ्यापैकी डीप लाईनअप आहे. आणि ते तिसरी ओव्हर घेऊन येत आहेत संदेश आसवले, वाईल्ड कार्ड एंट्री लक्ष्मी पार्क चॅम्पियन्स लीग मध्ये. आणि पाहूया की किती आपल्या संघासाठी कॉन्ट्रीब्यूट करताय. आणि हा उत्तम बॉल, नो बॉल, पण पाय उचलल्यामुळे अंपायरने कन्फर्म करायचे 2 रन्स की 4 रन्स आहेत. ते कॉंग्रॅच्युलेशन्स, मस्त शॉट होता हा, आक्रमक शॉट. ज्या आक्रमकतेबद्दल आपण बोलत होतो की जी आली पाहिजे आता, ती कॅप्टनने आणलेली आहे. सेफ शॉट, गेमची मॅच्युरिटी. बर्थडे बॉयकडे स्ट्राईक आणि सुधीर गायकवाड ऑन स्ट्राईक. आणि क्लासिक शॉट, एकदम तुफान शॉट मारलेला इथे. तेवढंच तुफानासारखं पळतायत ते. ही ओव्हर एक मोठी ओव्हर होऊ शकते का याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. 1 रन पुढच्या बॉलला. 2.3 ओव्हर्स नंतर स्कोर आहे 23 रन्स, 1 विकेटच्या लॉस सोबत. आणि ही ओव्हर एक मोठी ओव्हर ठरू शकते, कारण गरज आहे आता. आणि इथे बॉल ओके ठरवलेला आहे आणि 2 रन्स डिक्लेअर्ड. नो बॉल नाही आहे हा. थोडासा फ्रस्ट्रेशन येल्लो कोरोना संघाच्या पव्हिलियन मध्ये.
आणि हा परत एक आक्रमक शॉट आणि 2 रन्स. प्लेइंग लीडिंग फ्रॉम द फ्रंट अमित गुजरे. पाठच्या सलग 2 LPCLच्या सीझनमध्ये एक उत्तम कामगिरी केली आहे त्यांच्या संघाने. आणि इथे अप्रतिम अप्रतिम लेग स्पिन ची बॉलिंग चालू होती. 27 रन्स 3 ओव्हर्स नंतर शेवटची ओव्हर आणि दिस इज द टाइम टू गो बिग. आतापर्यंत जर आपण स्कोर्स बघायला गेले तर 35च्या अराउंड जरी स्कोर झाला तरी पण इझी चेस होत आहेत. त्याच्यामुळे एक टार्गेटची फिगर मनात घेऊन चालणं इम्पॉर्टंट येल्लो कोरोनासाठी. बॅटिंगला त्यांना इन्व्हाइट केलं गेलं आहे. त्यांनी स्वतः बॅटिंग चूज केली नाही आहे. आयडियल चॉईस असते की चेस करायची. लास्ट मॅचमध्ये चेस केला होता त्यांनी. शेवटची ओव्हर घेऊन आलेत अतुल शुक्ला. सुधीर गायकवाड ऑन स्ट्राईक आणि हा फ्रंट फुटला जाऊन शॉट खेळायचा प्रयत्न आणि विकेट. थोडासा चान्स क्रिएट झाला होता. आय थिंक रन कंप्लीट करायला पाहिजे होता पण एक चांगली विकेट घेतलेली आहे. अतुल शुक्ला यांनीच बॉलिंगवरती स्वतः रनआउट केलेला आहे. गुड प्रेझेन्स ऑफ माइंड. अमित गुजरे यांचा परत एक रनासाठी चेंडू टोलवला गेला आहे त्यांच्याकडनं. आणि ही उत्कृष्ट फिल्डिंग रुद्र कांबळे यांच्याकडनं. आणि इथे एक्स्ट्राच्या स्वरूपात रन्स. खूपच वाईड गेला आहे हा बॉल. रुद्रला तो बॉल कॅच नाही करता आलाय. वाईड प्लस डिक्लेअर आणि क्लासिक शॉट अगेन. नो बॉल. पाय उचलल्यामुळे विनीत पाटणकर ऑन स्ट्राईक. नो प्लस 1 रन. 2 बॉल शिल्लक. 34 रन ऑन द बोर्ड आणि इथे विकेट. मिस टाइम्ड शॉट आणि एक थोडासा नशीब त्यांच्या बाजूने नाही आहे आज. विनीत पाटणकर क्लासिक प्लेयर. लास्ट बॉल टू गो. 34 रन्स 3 विकेट्सच्या नुकसानीसोबत. मॅन फ्रॉम फिलिपिन्स ऑन स्ट्राईक. खास LPCL खेळण्यासाठी फिलिपिन्सवरनं ते आलेले आहेत तिकडे. टाळ्या एकदा आर्यन पाटील यांच्यासाठी. एक नंबर. इथे 2 रन्सचा चान्स आणि इथे विकेट. गुड शॉट. LPCL चे पहिले ओव्हरसीज प्लेयर ठरलेत आर्यन पाटील. 4 ओव्हर्सच्या समाप्तीनंतर संघाचा स्कोर आहे 35 रन्स आणि ही मॅच जिंकण्यासाठी ग्रीन एलिट्सला गरज आहे 36 रनांची. 36 टू विन. 36 रन्स टू विन. अमित गुजरे पहिल्या बॉलपासून खेळत होते. शेवटच्या ओव्हरपर्यंत स्ट्राईकवरती होते पण कुठे ना कुठेतरी एक स्कोअर मीडियोकर असा वाटतोय. डिपेंड्स ऑन बॉलिंग. 36 रन्सचं टार्गेट आहे. 36 रन्स टू विन इन 24 बॉल्स. इट ऑल डिपेंड्स ऑन द bowling and fielding now. Not an impossible target to achieve, but interesting ठरेल हे पाहणं की किती फ्रीली खेळतायत ग्रीन एलिट्स. लास्ट मॅचमध्ये पहिल्याच ओव्हरमध्ये कॅप्टन विजय कारंजे यांनी 3 फोर्स मारून त्यांची कॅटेगरी डिफेंड केली होती की का ओ कॅटेगरीचे प्लेयर आहेत. परत स्ट्राईक घेत आहेत विजय कारंजे आणि विजय कारंजेंसोबत आहेत नॉन स्ट्राईकवरती प्रशांत शेंदरकर.
पहिली ओव्हर घेऊन येत आहेत येल्लो कोरोना संघाकडनं विनीत पाटणकर. क्लासिक लेग स्पिनर आणि इथे 1 रन डिक्लेअर्ड. पहिली पॉवर प्लेची ओव्हर थोडीशी आक्रमक बॅटिंग करायला पाहिजे. जेवढा स्ट्रेस त्या टार्गेटच्या फिगरवरनं कमी करता येईल तेवढं बेटर. आणि इथे स्ट्रॅटेजिकली खेळायचा प्रयत्न. ही इज प्लेइंग द फिल्डिंग. विजय करंजे फिल्डिंग पाहून त्या दिशेने फटके मारायला जात आहेत. स्मार्ट बॅटिंग. 1 रन लेग बाईसचा आलेला आहे इकडे. आणि इथे अगेन एक क्लासिक शॉट बट तयार होते तिथे बाउंड्री लाईन वरती नवीन उगले. छान फिल्डिंग. आणि नेहमीच त्यांच्या चांगल्या खेळाचं प्रदर्शन करत आलेले आहेत नवीन उगले. बॅटिंग मधनं, बॉलिंग मधनं आणि फिल्डिंग मधनंही. विजय करंजे ऑन स्ट्राईक अगेन. नो बॉल आणि 2 रन्स डिक्लेअर्ड. अतिरिक्त रन्स येत आहेत तिथे. थोडा पॅनिक होता मैदानात लेग अंपायर गायब असल्यामुळे. पण अपॅरेंटली दिनेश करलकर तिथेच बसलेले आहेत साइड्स चेंज करून. दिनेश करलकर स्टँडिंग इन इज 500th LPCL मॅच. आणि इथे एक सेफ रन साठी ढकललेला आहे प्रशांत काका यांनी. ओव्हर आणि स्कोअर झालेला आहे 9 रन्स. रन रेट नुसार एकदम परफेक्ट चाललेली आहे ग्रीन एलिट्स. थोडंसं येल्लो कोरोना संघाच्या पवेलियनमध्ये स्ट्रेसचं वातावरण. अमित गुजरे विचारतात पॉसिबिलिटीज काय आहेत प्ले ऑफमध्ये जाण्याच्या. 1 रन डिक्लेअर्ड. पुढची ओव्हर घेऊन आलेले आहेत नवीन उगले. आणि हा उत्कृष्ट टॅप शॉट. तेवढीच चांगली फिल्डिंग बाय सुधीर गायकवाड. बर्थडे बॉय आहेत आज. हॅपी बर्थडे सुधीर दादा. परत चांगली फिल्डिंग सुधीर गायकवाड. दाखवून देतात आज बर्थडे काय आहे त्यांचा ते. आणि ते परत स्मार्ट बॅटिंग इज प्लेइंग द फिल्डिंग. आय वॉज टेलिंग यू. विजय करंजे स्मार्ट बॅट्समन आणि मिसफिल्ड फ्रॉम सुधीर गायकवाड. सलग 2 वेळा बॉल पकडल्यानंतर त्यांचं म्हणणं होतं तिसरा बॉल मी पकडत नाही. बॉलिंग कंटिन्यू करतायत नवीन उगले. थोडासा एक गॅप तिथे दिसतोय आणि इथे स्ट्रेट रनआउटचा चान्स होता बट काहीतरी मिसकम्युनिकेशन. लास्ट बॉल टू गो आणि रन्स झालेले आहेत 17 रन्स. एकदम परफेक्ट रन रेटला पकडून स्कोरिंग चाललेली आहे इथे ग्रीन एलिट्सची. काहीही ते रिस्क घेत नाहीत. नो बॉल वरती 1 रन. आयडियली आपण पाहत नाही नवीन दादांकडनं बॉलिंग मध्ये चूक होईल. नो +1 आलेला आहे इथे. आणि सेफ बॅटिंग. आय मीन एक उत्कृष्ट डिस्प्ले चालू आहे इथे. कदाचित अजिबात काही रिस्क नाही घेत आहेत. त्यांना माहिती आहे आपल्याला कोणत्या नेट रन रेटला पकडून चालायचं आहे या मॅच मध्ये. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 20 रन झालेला आहे स्कोअर. 12 बॉलमध्ये 16 धावांची गरज. आणि जर विकेट्स राखून खेळले गेले तर हे लक्ष काहीही मोठं नाही. सुधीर गायकवाड बॉलिंगला आलेले आहेत. 2 ठिकाणी त्यांनी आपला करिश्मा दाखवलेला आहे ऑलरेडी, बॅटिंगमध्ये आणि फिल्डिंगमध्ये. आता बॉलिंगची पाळी. तिसरी ओव्हर रिझ्यूम करतायत सुधीर गायकवाड. विजय करंजे ऑन स्ट्राईक. परत एकदा सेफ रन. नो रिस्क ॲट ऑल. आणि इथे 2 रन्स डिक्लेअर्ड.
सेफ शॉट्स खेळत आहेत विजय करंजे. फायनान्स मधले माणूस आहेत, रिस्क मॅनेजमेंट माहित आहे. 2 बॉल मध्ये 3 रन आलेले आहेत सुधीर गायकवाड यांच्या ओव्हरमध्ये. लक्ष अजून 3 रन्सने कमी झालेला आहे आणि हा तिसऱ्या बॉलवरती अजून 1 रन. 2.3 ओव्हर्स नंतर स्कोर आहे 24 विदाउट लॉस. 12 रन्सची आवश्यकता, 9 बॉल्स टू गो. परत एकदा सेफ रन, नो रिस्क ॲट ऑल. काहीतरी मॅजिकची अपेक्षा इथे बर्थडे बॉय सुधीर गायकवाड यांच्याकडनं. विकेट्स मिळालेल्या नाहीत संघाला आणि इथे विकेटचा चान्स आणि अंपायरचा डिसिजन. अंपायरचा डिसिजन येईपर्यंत थांबायचं आहे संघांनी. कोणत्याही संघाने प्रेशर नाही टाकायचं आहे. आणि इथे विकेट. सुधीर गायकवाड आणि नवीन उगले यांच्या एकत्रित प्रयत्नांमधनं पहिलं यश मिळालेलं आहे येल्लो कोरोना संघाला. 8 बॉल्स मध्ये 12 धावांची गरज. अजूनही कुठेही रिस्क न घेता ही मॅच जिंकली जाऊ शकते. एक कंपोजर होल्ड करायची गरज ग्रीन एलिट्सला. जर ही मॅच हरले 7 बॉल मध्ये 11 धावांची गरज आहे. जर ही मॅच हरले तर थोडंसं पुढची जर्नी एक डिफिकल्ट होऊ शकते ग्रीन एलिट्ससाठी. आणि जर ही मॅच जिंकले तर येल्लो कोरोनासाठी 7 बॉल मध्ये 11 धावांची गरज आहे. लास्ट बॉल टू गो सुधीर गायकवाड. पाहूया अजून एक यश आपल्या संघाला देऊ शकतात का. आणि इथे उत्कृष्ट टॅप शॉट, चांगला तेवढाच चांगला प्रयत्न नवीन उगले यांच्याकडनं. थोडीशी संधी होती रनआउटची बट अगेन एक कंपोजर होल्ड केलाय प्रशांत चेंदरकर यांनी. आणि शेवटच्या ओव्हरमध्ये 10 धावांची गरज. ही पहिली ओव्हर आहे जिथे नेट रन रेट जो हवा होता तर त्यापेक्षा कमी रन्स आलेले आहेत. 10 धावांची गरज. टीम कॅप्टन, टीम ओनर अमित गुजरे घेऊन येत आहेत चौथी ओव्हर. प्रशांत चेंदरकर ऑन स्ट्राईक. इंटरेस्टिंग ठरेल पाहणं की आता 6 बॉल 10 मध्ये हे लक्ष आणि इथे 4. ॲब्सोल्युटली अमेझिंग शॉट बाय प्रशांत चेंदरकर. आतापर्यंत कंपोजर होल्ड करून ठेवलं होतं, काही रिस्क घेतली नव्हती. आत्ता पण काही रिस्क न घेता एक क्लासिक शॉट. आणि 4 रन्स एक मायनस केलेले आहेत जे पण टार्गेट हवं होतं त्याच्यामधनं. 5 बॉल मध्ये 6 धावांची गरज. आणि आता हे लक्ष ऑलमोस्ट त्यांच्या रीच मध्ये दिसतंय. एकच विकेट डाऊन आहे. पाच बॉल मध्ये 6 धावांची गरज. एक प्रेशर रिलीज केलाय पहिल्याच बॉलला. आणि इथे एक डॉट बॉल. परत एकदा कडक शॉट मारलेला आहे प्रशांत चेंदरकर यांनी. बॅट्समॅन ऑफ दिस मॅच असं म्हणायला खरं तर काय हरकत नाही आहे. जेव्हा गरज होती तेव्हा त्यांनी कंपोजर होल्ड करून ठेवलं. 3 बॉल मध्ये 2 धावांची गरज. आणि एक्सपेक्टेड चेंजेस इन फील्ड की जिथे 1 डिक्लेअर्ड किंवा 2 डिक्लेअर्ड रन्स जाऊ शकतात तिकडे आम्ही फिल्डर्स लावतो असं म्हणणं आहे येल्लो कोरोना संघाचं. 3 बॉल मध्ये 2 धावांची गरज आहे. 4 डॉट बॉल आणि 4. एक कंप्लीट चेंज ऑफ स्ट्रॅटेजी आपल्याला इथे पाहायला मिळाले ग्रीन एलिट्स कडनं. टेकिंग द मॅच इन द डीप. आणि महेंद्रसिंग धोनीची स्ट्रॅटेजी ते वापरली आहे. आणि इथे विकेट. थोडासा कंपोजर मध्ये चेंज. आक्रमकतेने शॉट खेळायला गेले प्रशांत चेंदरकर काका. आणि इथे विकेट. 2 बॉल्स मध्ये 2 धावांची गरज. वाइल्ड कार्ड एंट्री संदेश आसवले
चेस कंपल्सरी आहे, त्याच्यामुळे जर एक धाव केली तर इथे येल्लो कोरोना संघ जिंकून जाईल. चेस कंपल्सरी. सेकंड लास्ट बॉल घेऊन येत आहेत अमित गुजरे आणि इथे प्ले अँड मिस, बट एक एक्स्ट्रा रन. ऋषी गाडेकर यांनी फिल्डिंग चांगली केलेली नाही आहे. कंपल्सरी चेस आहे, एक रन काढायचाच आहे. एक रन काढायचाच आहे. एकदम इंटरेस्टिंग मोड वरती येऊन थांबलेली आहे मॅच. एक बॉल एक रन आणि इथे नो बॉल. नो बॉल ऑलमोस्ट झाला असता जर बॉल टाकला गेला असता, पण स्मार्ट बॉलिंग बाय अमित गुजरे. बॉल टाकलाच नाही त्यांनी, त्यांना आधीच आवाज आला होता नोचा. ते मनकडिंगचा प्रयत्न करू शकतात अमित गुजरे. आणि इथे एक रन. ग्रीन एलिट संघाने शेवटच्या बॉलवरती हा सामना जिंकलेला आहे. ॲग्नी फॉर येल्लो कोरोना. थोडक्यात हा सामना राहिलेला आहे आणि इथे एक उत्कृष्ट सामना बघायला मिळालेला आहे आपल्याला. अनिल दादा थोडा वेळ थांबायचंय. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार तुम्ही देऊन द्यायचंय. एनी गेसेस या मॅचचे मॅन